लवकर कादंबरी सुरू करा अशा बऱ्याच कमेंट्स येत होत्या. शेवटी बऱ्याच महिन्यांनी एक कादंबरी लिहून झाली. कादंबरी छान हलकी फुलकी कौटुंबिक आहे. या कथेत प्रेम आहे, मैत्री आहे, नात्यांचा जिव्हाळा आहे. भावना आणि वास्तव यांचं भान राखत कादंबरी ट्विस्ट आणि टर्न घेऊन पुढे जाते. कथानक तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. रोज एक भाग येईलच. कथेवर तुम्ही आवर्जून कमेंट करताच, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तसंच या कादंबरीच्या येणाऱ्या प्रत्येक भागावर एका ओळीची तरी कमेंट जरूर टाका, म्हणजे पुढचे भाग ऐकवायला एक वेगळाच उत्साह मिळतो. सुरू करूया. कादंबरीचं नाव आहे चिमुकलं जग. भाग 1. शिरीषने गाडी पार्क केली आणि तो आत आला. आई समोरच पुस्तक वाचत बसली होती. त्याने बॅग सोफ्यावरच टाकली आणि सोफ्याला रेलून तो तसाच बसला. आईने म्हणजे नूतनताईंनी विचारलं, आज बराच दमलेला दिसतोयस? हो, आज मीटिंगसाठी बाहेर गेलो होतो, शिरीष म्हणाला. अरे वा, कुणासोबत मीटिंग होती? आई जनरली असे प्रश्न विचारत नाही म्हणून शिरीषला आश्चर्य वाटलं. होत्या गं, ऑफिसच्या 1-2 मीटिंग्ज होत्या. खास काही नाही, आलोच मी फ्रेश होऊन, असं म्हणून तो त्याच्या रूमकडे जायला वळला. तेवढ्यात नूतनताईंनी त्याला हाक मारली. थांब शिरीष, मला बोलायचं आहे तुझ्याशी. असं माझ्यासमोर बस. एनिथिंग अर्जंट आई? कारण मी खरंच खूप दमलो आहे. महत्त्वाचं नसेल तर आपण रात्री बोललो तर चालेल का? त्याने विचारलं. रात्री? बराच उशीर होईल. कदाचित मला चालेल, पण ते तुझ्या हिताचं नाही. नूतनताई असं म्हणताच शिरीष गरकन वळला. म्हणजे कोड्यात काय बोलतेस? समजलो नाही मी, त्याने विचारलं. तू शांतपणे माझ्यासमोर बसशील तर मी काही सांगू शकेन. आईचं ते बोलणं ऐकून शिरीष आईसमोर जाऊन गपचूप बसला. कोण होती ती? आईने विचारलेल्या या 3 शब्दात तो पार गार झाला होता. अनभिज्ञपणाचा आव आणून त्याने आईला उलट प्रश्न केला. कोण? तेच तर विचारते शिरीष मी, कोण होती ती? हे बघ शिरीष, उगीच लपवायला जाऊ नकोस. जे काही असेल ते खरं सांग. माझ्यापासून काही गोष्टी लपवल्यास तर तुलाच ते जड जाईल. चुकूनही ही गोष्ट बाबांना कळली तर मग तुझी काही खैर नाही, नूतनताई म्हणाल्या. AC असूनसुद्धा शिरीषला आता चांगलाच घाम फुटला होता. अर्थात कधी ना कधी ती गोष्ट त्याला सांगावीच लागणार होती, पण ती अशा प्रकारे बाहेर पडेल असं मात्र त्याला वाटलं नव्हतं. जमेल तेवढी पुरेशी काळजी तो घेत होता, पण आज त्याच्याकडून निष्काळजीपणा झाला होता खरा. शिरीष, काय विचारतेय मी? ती मुलगी कोण होती? आणि तुम्ही दोघं कॅफे मल्हारच्या बाहेर काय करत होतात? त्या मुलीने ज्या प्रकारे तुझा हात पकडला होता त्यावरून निश्चितच तुझी ती मैत्रीण नव्हती. तेव्हा प्लीज असं म्हणू नकोस. नाही गं, ती माझी बेस्ट फ्रेंड होती, किंवा माझी मानलेली बहीण. हे बघ, तू जर मला खरं सांगितलंस तर तुला आलेलं हे टेन्शन कदाचित कमी होऊ शकेल. आईच्या बोलण्याने त्याला थोडा धीर आला. मी सांगतो सगळं, पण तू मला प्रॉमिस कर, तू मला मदत करशील. शिरीषने आधीच डील करून टाकली. नाही, असं मी कोणतंही प्रॉमिस करणार नाही. पहिल्यांदा मला सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्यात. त्या तुझ्यासाठी योग्य आहेत की नाही, तुझ्या भल्याच्या आहेत की नाही, हे आधी मला तपासायला हवं. आणि मला पटल्या तरच मी बाबांकडे तुझी शिफारस करू शकेन. पण तुलाही माहिती आहे, कोणताही निर्णय मी एकटीने कधीच घेत नाही, आणि बाबांची परवानगी असल्याशिवाय तर नाहीच नाही. हे बघ, तू जर मला गोष्ट सांगितली नाहीस तर अशी अपेक्षा करू नकोस की आज मी जे पाहिलं ते मी बाबांपासून लपवून ठेवेन. तुला चांगलंच माहिती आहे, आम्ही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवत नाही आणि एकमेकांच्या सल्ल्याशिवाय काही करतही नाही. तेव्हा सांगणं हेच तुझ्या हिताचं आहे. ते ऐकून शिरीषचा चेहरा पडला. क्षणभर तो शांत राहिला. नूतनताई उठल्या, त्याच्या बाजूला जाऊन बसल्या. त्याचा हात हातात घेत म्हणाल्या, हे बघ शिरीष, मुलं अजूनही आमच्या धाकात आहेत, शिस्तीत आहेत. याचा अर्थ असा नाही की आमचं तुमच्यावर प्रेम नाही, किंवा आम्ही तुमच्या आयुष्याचे सगळे डिसिजन स्वतःच घेऊन टाकू, किंवा मग तुमच्यावर मालकी हक्क गाजवू. मुळीच नाही. पण हो, तुमच्या भल्यासाठी जर एखादी गोष्ट करणं जरूर असेल तर तेव्हा तेव्हा आम्ही ती करत आलेलो आहोत, आणि यापुढेही जबाबदार आईबाप म्हणून करतच राहू. पुन्हा मी तुला तेच सांगेन, काहीही न लपवता सगळं खरं सांग. मुलांना आई वडील कितीही दुश्मन वाटत असले तरी सगळ्यात जवळचे मित्र आणि हितचिंतक तेच असतात. एवढं लक्षात ठेव बेटा.
शिरीष आईकडे पाहत राहिला. आईला सगळं खरं सांगण्यातच आपलं हित आहे हे त्याला समजून चुकलं. आई, खरं तर मी तुला सांगणारच होतो, पण तो पुढे काहीच बोलू शकला नाही. आईच्या नजरेला नजर भिडवू शकला नाही. तेव्हा सांगू शकला नाहीस, पण आता तर सांगू शकतोसच ना. मन मोकळेपणाने सगळं खरं सांग पाहू. आईने पुन्हा तोच मुद्दा रेटून धरला. आई, तिचं नाव खुशी जैन आहे. MBA करताना आम्ही दोघं एकाच वर्गात होतो, पण तेव्हा आमची फक्त ओळख होती. एक दोनदा आमचं बोलणं झालेलं, पण खास अशी फ्रेंडशिप नव्हती. पण अचानक बाबांबरोबर मी एक बिझनेस मीटिंग अटेंड केली. तेव्हा ती तिच्या बाबांबरोबर आली होती. तेव्हा मग कामानिमित्त आमचं एकमेकांशी बोलणं झालं. हळूहळू सुरुवातीला कामाचे फोन झाले, मग ओळख वाढली, मैत्री वाढली, आणि आता आम्ही. मग तो क्षणभर थांबला. प्रेमात पडलो हे आईसमोर बोलायची हिंमत झाली नाही. आईनेही मग मुद्दामून उकरून विचारलं नाही. अच्छा शिरीष, तुम्ही प्रेमात आहात तोपर्यंत ठीक, पण तुम्ही नक्की सिरियस आहात का हे एकदा तपासून पहा. नाही, तसं म्हणायचं कारण एवढंच की वर करणी जरी तुम्हा दोघांना एकमेकांबरोबर सध्या कम्फर्टेबल वाटत असलं तरी प्रत्यक्षात तुमच्या दोघांमध्ये खूप तफावत आहे. अगदी राहण्या खाण्यापासून ते जीवनशैलीपर्यंत तुमच्या दोघांमध्ये खूप अंतर असणार आहे. गुलाबी प्रेम असेपर्यंत या गोष्टी बोचत नाहीत की टोचत नाहीत, पण एकदा का लग्न झालं की एकमेकांबरोबर राहायचं असतं. एकमेकांच्या जोडीने संसार करायचा असतो. एकमेकांच्या आवडीनिवडी जपायच्या असतात. फक्त उथळपणे चेहरा पाहून प्रेम करायचं नसतं बेटा, आई म्हणाली. पण तुला असं का वाटतंय की आम्ही फक्त चेहरा पाहून प्रेम केलं म्हणून? आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला लग्नही करायचं आहे, ठामपणे शिरीष म्हणाला. तिच्या घरी माहिती आहे? आईने मार्मिक प्रश्न विचारताच त्याचा चेहरा पडला. अजून तरी नाही. मग तिचा होणारा नवरा हा त्यांच्या जातीधर्मातला नाही. एक साधा मराठमोळा मुलगा आहे. कांदा लसूण खाणारा आणि कोकणातला, मासे खाणारा. हे कळल्यावर तिचे आईवडील तयार होतील? बेटा, ही फक्त पहिली पायरी आहे. तुमची भाषा वेगळी, तुमचं वळण वेगळं, संस्कार वेगळे, खाणं पिणं तर आहेच आहे, पण मुद्दा हा आहे की ती आपल्या घरात ॲडजस्ट तरी करू शकेल का? जैन साहेब, मला माहिती आहे, खूप मोठे बडे आसामी आहेत ते. अरे एकच नाही, अनेक व्यवसाय आहेत त्यांचे. डायमंड मर्चंट आहेत ते लोक, आणि ते गर्भश्रीमंत देखील. आपल्याला कमी लेखायचं नाही मला, पण वास्तवाचं दर्शन जरूर करून द्यायचं आहे. आपल्याला जे राहणीमान खूप हायफाय वाटतं ते त्या लोकांसाठी मोठी ॲडजस्टमेंट असते. आपण कितीही मोठं झालो तरी आपले संस्कार, आपले आचारविचार हे ठराविक धाटणीचेच असतात, आणि त्यामध्ये ती मुलगी बसू शकली नाही तर त्याचा तिला खूप त्रास होईल, आणि मग पर्यायाने तुलाही. माझं एवढंच म्हणणं असतं की प्रेम करताना डोळस प्रेम करावं. आंधळ्या प्रेमाने अपघातच फार होतात. अजून तिच्या घरी माहीतही नाही. तिच्या घरातल्यांनी नकार दिला तरीही ती तुझ्याबरोबर लग्नाला तयार होईल असं वाटतंय का तुला? तिने अजून आपलं घर पाहिलेलं नाही. आम्हाला ती भेटलेली नाही. अशी कशी तयार होईल ती? मला वाटतं आधी तिला तिच्या घरी सांगू देत. त्या लोकांनी इथे येऊन आपलं घर पाहावं, आम्हाला भेटावं, आणि योग्य वाटलं तरच पुढे जाऊया. हे बघ, बाबांना तरी इतक्यात मी काही बोलत नाही आहे. एकदा तिच्या घरातले इथे यायला तयार झाले की मग पाहू कसा विषय काढायचा. तोपर्यंत तुम्ही दोघं सांभाळून राहा. त्याआधीच जर बाबांना काही कळलं तर मग काही खैर नाही. एवढं म्हणून आई निघून गेली, आणि बिचारा शिरीष पुन्हा एकदा विचारात पडला. तो विचार करत असतानाच मागून एक जोरात थाप पडली आणि तो दचकला. काय भाई, एवढा काय दचकलास? कपाळावरचा घाम टिपत शिरीष म्हणाला. तू आहेस होय गिरीश, तू कधी आलास? याने आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना, अशा अर्थानेच शिरीषने आपल्या धाकट्या भावाला गिरीशला हा प्रश्न विचारला होता. हा गिरीश म्हणजे एक नंबरचा चमचा. त्याच्या तोंडात तिळही भिजणार नाहीत. पटकन बाबांना सांगून मोकळासुद्धा होईल. अरे दादा, हे काय आत्ता चालू आहे? हां, मग ठीक आहे, असं शिरीष बोलून गेल्यावर गिरीशने त्याला बरोबर कात्रीत पकडलं. म्हणजे आधी आलो असतो तर ठीक नव्हतं का? काय रे, काय लपवतोयस का माझ्यापासून? गिरीशने विचारलं. नाही रे, तसं काही नाही. चल, मी जरा फ्रेश होऊन येतोय, दमलोय मी, असं म्हणत शिरीष उठला. त्याला मागून हाक देत गिरीश म्हणाला.
तुझं गुपित तू मला सांगितलंस तर तुला खुशी होईल. शिरीषने पटकन मागे वळून पाहिलं. म्हणजे याने सगळं ऐकलं तर. मुद्दामूनच हा आपला चिडवतोय. ह्याने खुशीचंच नाव नाव मुद्दामून घेतलं. ए, काय म्हणायचं आहे तुला? आता उगीच माझं डोकं खायला बसू नकोस, वैतागत शिरीष म्हणाला. हे बघ दादा, आता आपण दोघेही मोठे झालो आहोत. मोठेपणी भाऊ भाऊ मित्र होतात. मग गिरीशने इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाला, मी तुला मदत करायला तयार आहे. तू जे म्हणशील ते मी करीन. प्रेमाचे चटके काय असतात हे ऐकून माहिती आहे मला. मी खरंच सांगतो. अरे, मी तुला मदत करायला तयार आहे. ते ऐकून शिरीषचे डोळे चमकले. कुठेतरी आशेचा किरण सापडला असंच वाटलं. खरंच गिरीश, करशील ना मला मदत? शिरीषने विचारलं. हो, का नाही? आता आपण मोठे झालो आहोत. आपल्या आयुष्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा अधिकार आहे. आई बाबा आपल्याला मार्गदर्शन करतात. इतका त्यांचा रोल पुरेसा आहे. पण आपण कुणाशी लग्न करायचं, कुठे जॉब करायचा की बिझनेस, हे निर्णय खरं तर त्यांनी आता आपल्यावर सोपवायला हवेत. बाकी लोकांकडे बघ कसं फ्रीडम असतं ते. माझा मित्र रुपेश बिनधास्त आपल्या गर्लफ्रेंडला घरी घेऊन येतो आणि त्याचे आईबाबा तिच्याशी मस्त गप्पा मारत बसतात. आणि आपल्याला साधं प्रेम करायचंही स्वातंत्र्य असू नये, हे काही बरोबर नाही दादा. तुला तुझं प्रेम मिळालंच पाहिजे. मी आहे तुझ्याबरोबर. नको काळजी करूस. आई बाबा तयार झाले तर ठीक, नाही तर. गिरीश रागारागाने बोलत होता. त्याला अनेक कारणांवरून बाबांचा राग होता. त्यातलं मुख्य कारण म्हणजे त्याला MBA करायचं नव्हतं. त्याला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट होता. प्रोफेशनल फोटोग्राफर त्याला होता आलं असतं. पण बाबांनी खूप आग्रह केला आणि त्याला MBA जॉईन करावं लागलं होतं. आपल्या दोन्ही मुलांनी MBA करून आपला बिझनेस सांभाळावा अशी बाबांची इच्छा होती. पण म्हणून मुलांचं मन त्यांनी कधी समजून घेतलं नाही असंच त्यांना वाटायचं. तो राग अजूनही त्याच्या मनात खदखदत होता. आईबाबांसमोर उद्धटपणे बोलायची अजून तरी हिंमत नव्हती. पण आता आपल्याला काय पाहिजे आणि आपण कसं वागणार आहोत हे स्पष्टपणे सांगण्याची त्याने तयारी केली होती. आपल्या भावावर सुद्धा अन्याय होऊ नये, त्याला त्याचं प्रेम मिळावं अशीच गिरीशची मनापासून इच्छा होती. म्हणूनच त्याने भावाला पाठिंबा दिला होता आणि पुढेही देणारच होता. अगदी आईबाबांच्या विरोधात जावं लागलं तरीही. आय प्रॉमिस दादा, मी तुला सपोर्ट करीन. तुझं प्रेम तुला मिळवून देईन. शिरीषने मग आपल्या धाकट्या भावाला घट्ट मिठी मारली. रात्री जेवताना शिरीष थोडा शांत होता. कमला मावशींनी गरम गरम पोळ्या वाढल्या. नूतनताईंनी कोबीची भाजी आणि आमटी वाढली. नजरेनेच कोबीच्या भाजीला गिरीशने तोंड वेडवाकडं केलं. जास्त वाढू नको असं सांगितलं, पण हे सगळं नजरेनेच. चुकून जरी मोठ्याने बोलला असता आणि बाबांनी ते पाहिलं असतं, ऐकलं असतं, तर मग आहे त्यापेक्षा दुप्पट भाजी त्याला खावी लागली असती. आईने शिरीषच्या ताटात भाजी वाढली. तो पटकन म्हणाला, आई बस, आज भूक नाही आहे मला. त्याचं बोलणं ऐकून जेवणात मग्न असलेल्या बाबांनी त्याच्याकडे पाहिलं. का, भूक नसायला काय झालं? दुपारी लंचला सुद्धा ऑफिसमध्ये नव्हतास तू? कुठे गेला होतास? बाबांनी असं विचारताच तो गोंधळला. बाबा, ती आज मीटिंग होती ना, ती अटेंड केली आणि मग बाहेरच जेवलो. तो शब्द सांभाळून सांभाळून वापरत होता. ती मीटिंग साधारण 2:30ला संपली असेल ना, मग तू ऑफिसमध्ये परत का नाही आलास? तिथून पुढे कुठे गेला होतास का? बाबांनी असं विचारताच त्याच्या हातापायांना घाम फुटला. त्याने आईकडे पाहिलं. आईने काही सांगितलं का अशीच क्षणभर त्याला शंका आली. पण आई असं काही करणार नव्हती हेही त्याला माहीत होतं. अहो, मुलांना जेवू द्या ना. CID सारखी काय चौकशी करत असतात सतत? त्याला बरं वाटत नव्हतं, डोकं दुखत होतं, म्हणून मीटिंग झाल्यावर तो घरीच आला. आई म्हणाली. मग हे त्यालाही सांगता आलं असतं ना? बाबांनी विचारलं. पण मी सांगितलं म्हणून कुठे बिघडलं का? तुम्ही अशी पोलिसासारखी चौकशी करता, न्यायनिवाडा करायला बसता आणि मग मुलं गोंधळून आणि बावरून जातात. मुलांची बाजू घेत नूतनताई म्हणाल्या. हे बघ नूतन, पोलिसांना फक्त चोरच घाबरतात. गुन्हा केला नाही तर पोलिसाची किंवा न्यायाधीशाची भीती वाटायचं कारणच काय? आणि मुलांना मी जे काही विचारतो, जे काही सांगतो ते त्यांच्या भल्यासाठीच. प्रत्येक वेळेस तू यात न पडलेलंच बरं, बाबा म्हणाले. मग कुणी काही बोललं नाही. जेवण शांततेत पार पडलं. जेवण झाल्यानंतर उठता उठता बाबा शिरीषला म्हणाले. बरं शिरीष, उद्या एक काम कर. माझ्याकडे विवियन बिल्डरची एक फाईल आहे. ती फाईल घेऊन
विमल जैन साहेबांकडे जायचं. त्यांना ते कोटेशन्स दाखवायचे आणि काही डॉक्युमेंट साईन करून घेऊन यायचे आहेत. तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या ऑफिसमध्ये जा आणि मग तिथून आपल्या ऑफिसला ये. विमल जैन नाव ऐकताच आई, शिरीष आणि गिरीश तिघंही चपापले. विमल जैन म्हणजे खुशीचे बाबा. शिरीष काय सांगतोय, ऐकतोयस ना? त्याच्या खांद्यावर हात ठेवत बाबा म्हणाले. हो बाबा, मी रात्रीच फाईल कलेक्ट करतो तुमच्याकडून. व्हेरी गुड, त्याचे खांदे थोपटत बाबा म्हणाले आणि त्यांच्या खोलीत निघून गेले. रात्री झोपताना नूतनताई पुस्तक वाचत बसल्या. पण आज त्यांचं लक्ष पुस्तकात नव्हतं. आज आपण आपल्या नवऱ्याशी खोटं बोललो याचं त्यांना वाईट वाटत होतं. आपल्याला सगळं खरं माहिती आहे आणि आपल्याला ते सांगता येत नाही याची त्यांना खंत वाटत होती. लवकरात लवकर शिरीषचा हा प्रश्न त्यांच्या कानावर घातला पाहिजे, कारण यात आपलं मधल्यामध्ये मरण होते. शिरीषने पण कसले उपद्व्याप करून ठेवलेत. पण मुलांनाही दोष कसा द्यायचा? प्रेमात वगैरे पडायचं वयच आहे त्यांचं. इतर मुलांसारखी आपली मुलं नाहीत. मुलींना फक्त फिरवायचं, टाईमपास करायचं आणि सोडून द्यायचं. ही अशी लक्षणं आपल्या मुलांमध्ये नाहीत. त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. इतर पालकांपेक्षा आपण जरा जास्त शिस्तीने वागतो आणि त्यातही आईपेक्षा त्यांना वडिलांचा धाक जास्त. ही गोष्ट खरी असली तरी त्यांचं कधीच काहीच नुकसान झालेलं नाही. आजूबाजूची बेजबाबदार चरित्र्यहीन मुलं पाहिली की पटतं, मुलांना शिस्त आणि आईवडिलांचा धाक हा असलाच पाहिजे. पण आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांना पंख फुटले आहेत. आपली मतं लादून त्यांचे पंख कापायचा अधिकार तरी आपल्याला आहे का? शिरीषचं प्रेम प्रकरण यांना कळलं तर हे तांडव करतील. मुलांना अद्वा तद्वा बोलतील. अगदीच राग आला तर हात उचलायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. मुलं लहान होती तेव्हा ठीक होतं, पण आता ती मोठी झाली आहेत. त्यांना आता वेगळ्या पद्धतीने वागवायला हवं. त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलायला हवं. हे ह्यांना कसं समजवायचं? त्या विचारात गढल्या. काय ग नूतन, एवढा कसला विचार करतेयस? विश्वराजांनी विचारलं. नाही, कसलाच नाही, त्या म्हणाल्या. खोटं बोलता येत नाही तुला नूतन. काय झालं, काय लपवतेयस? हळूवारपणे विश्वराजांनी विचारलं. त्यांना बाजूला बसवत नूतनताई बोलू लागल्या. अहो, ऐकलत का? मुलं आता मोठी झाली आहेत. आपली दोन्ही मुलं गुणी आहेत. आजपर्यंत आपण म्हणू तसंच ते वागले आहेत. आपल्या शिरीषला सायन्स घ्यायचं होतं. तुम्ही फक्त एकदाच म्हणालात, मला वाटतं तू MBA करावंस आणि ऑफिस जॉईन करावं. एका शब्दानेही त्याने आपली इच्छा पुढे दटावली नाही. गिरीशने थोडी काकू केली, पण मग त्यानेही MBAला ॲडमिशन घेतलंच ना. शिरीष तर आता तुमच्यासोबत आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा जॉईन झाला आहे. एखाद वर्षाने गिरीशसुद्धा जॉईन होईल. आपापल्या जबाबदाऱ्या त्यांना कळतात. आता हळूहळू त्यांच्या आयुष्याच्या जबाबदाऱ्या आपण त्यांच्यावर सोपवायला हव्यात. एवढं म्हणून नूतनताई थांबल्या. मुद्द्याचं बोलशील तर बरं होईल नूतन. विश्वराजांचा हळू स्वर आता मध्यम झाला होता, पण पुढे काही बोलायची नूतनताईंची हिंमत होईना. नूतन, जे काही निर्णय घेतले ते मी मुलांच्या भल्याचा विचार करूनच घेतलेत ना. शिरीषला सायन्सला जायचं होतं हे खरं आहे, पण त्याच्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये कॉमर्स विषयात तो अधिक यश मिळवू शकेल असं दिसलं. शिवाय त्याला स्वतःचं असं काही मत नव्हतंच. त्याच्या 4 मित्रांनी सायन्स घेतलं म्हणून याला सायन्स घ्यायचं होतं. अशा वेळेस तूच मला सांग की आईबापाने मुलांना समजून घ्यायला नको का? ते चुकत असतील तर वेळीच त्यांचा हात धरायला नको का? आणि गिरीश म्हणशील तर तो चंचल आहे, अल्लड आहे. त्याला कधी फोटोग्राफर व्हायचं असतं, कधी स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असतं. आवड असणं ही गोष्ट वेगळी, पण त्या आवडीला करिअर करण्यासाठी जिद्द लागते. ती आपल्या गिरीशमध्ये अजिबात नाही, हे मी अगोदरच ओळखलं आहे. बाकी काही नाही, तर त्याच्या मागे निदान एक चांगली डिग्री असायला हवी, म्हणून पुढे करिअरसाठी आणि त्याच्या पुढेही लग्नासाठी त्याला प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटलं. तूच मला सांग ना, फोटोग्राफर मुलगा असं म्हटल्यावर कोणती डॉक्टर, इंजिनियर किंवा प्रोफेशनल मुलगी याच्याशी लग्न करणार आहे? फोटोग्राफी त्याने आवड म्हणून जोपासू दे की, काहीच हरकत नाही माझी, पण करिअर हे भक्कमच हवं. आज कदाचित त्या दोघांनाही माझा राग येईल, पण आणखीन काही वर्षांनी पटेल. आपल्या बाबांनी जे जे काही आपल्यासाठी केलं ते आपल्या भल्याचं होतं. गरिबी काय असते ना हे मी अनुभवलं आहे. बोलताना विश्वराज भावूक झाले. त्यांचे पाणावलेले डोळे नूतनताई पाहत राहिल्या. बरं,
तुला एवढंच बोलायचं होतं? विश्वराजाने विचारलं. काय करावं ते नूतनताईंना समजत नव्हतं. एक क्षण वाटलं मनातलं सगळं घडाघडा बोलून टाकावं, पण दुसऱ्याच क्षणी शिरीषचा घाबरलेला चेहरा समोर आला. आणि आपण काही कायमचं लपवणार नाही. एकदा का त्या मुलीने घरी सांगितलं की मग आपणही ही गोष्ट यांना सांगणारच आहोत. आधीच नको घाई करायला, जुळायच्या आधीच तुटायला नको. आज पहिल्यांदाच त्यांच्या मनात एवढी कालवाकालव झाली होती. नवऱ्याशी खोटं बोलायचे प्रसंग अनेकदा आले होते, पण त्यांनी नेहमीच खरं बोलणं स्वीकारलं होतं. त्यातून मग जो काही मनस्ताप, क्लेश, भांडणं झाली त्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या होत्या. पण आज स्टेक मोठा होता. शिरीषच्या आयुष्याचा प्रश्न होता. अहो काही नाही, नेहमीचंच. चला झोपूया आता. त्यांच्या परवानगीची वाट न पाहता नूतनताईंनी दिवे मालवले. त्या आडव्या झाल्या. विश्वराजांनी मग विषयाचा कीस काढला नाही, तेही झोपून गेले. दादा, आज आपण ही बेडरूम शेअर करतोय, पण उद्या तुझं लग्न झालं तर तुझ्या बायकोला घेऊन तू कुठे झोपणार? गिरीशने बालसुलभ बुद्धीने प्रश्न विचारला. त्याच्या डोक्यात टपली मारून शिरीष म्हणाला, मी इथेच झोपणार, तू बाहेर निघणार. हां, बाहेर म्हणजे अगदी बाहेर नाही, हॉलमध्ये. शिरीष म्हणाला, ए दादा, हॉलमध्ये वगैरे झोपायची सवय नाही आहे मला. मला तिथे झोप येणारच नाही. अरे एकट्याने झोपायची कुठे सवय मला? हात झडकत गिरीश म्हणाला, मग एक काम कर ना, आईबाबांच्या रूममध्ये जाऊन झोप. हसत हसत शिरीषने सुचवलं. गप्रे, बाबांच्या सोबत झोपणं म्हणजे? आपोआपच त्याचं तोंड कडवट झालं. जाऊ दे, सध्या तो विषय जाऊ दे. आपण तुझ्याबद्दल बोलूया. दादा, खरं सांग, तुमचं कसं रे जुळलं आणि केव्हा? गिरीशने विचारलं. खरं सांगू गिरी, कसं जुळलं, केव्हा जुळलं आमचं आम्हालाच कळलं नाही. कामाच्या निमित्ताने बोलत राहिलो, मग थोडे जोक्स झाले, मग एकमेकांच्या आवडीनिवडी काय आहेत हे जाणून घेतलं. हळूहळू फ्रेंडशिप झाली आणि मग आमच्या लक्षात आलं की आम्ही प्रेमात पडलो आहे. मग कामाच्या निमित्ताने कधी मीटिंग लवकर संपवून आम्ही फिरायला जाऊ लागलो. तशी आम्ही खबरदारी घेतच होतो रे. पण आज नेमकं आईने आम्हाला पाहिलं. मला तर भीती वाटते. आई बाबांना बोलणार तर नाही ना? शिरीषने विचारलं. वाटत तर नाही तसं, पण जेव्हा गोष्ट आपल्या बाबतची असते ना, तेव्हा त्या दोघांची बरोबर एक टीम होते. पण खरं सांगू, यावेळेस तसं वाटत नाही, कारण आई स्वतःच म्हणाली आहे ना की खुशीला लवकरात लवकर घरी सांगायला सांग, म्हणजे मग ती आई बाबांशी बोलेल. मला वाटतं ती तिचा शब्द पाळेल. गिरीशच्या बोलण्यात विश्वास वाटला. चल झोप आता, उद्या तिला भेटायला जायचं आहे ना? गिरीश असं म्हणताच शिरीषने रागाने त्याच्याकडे पाहिलं. अरे म्हणजे तिच्या ऑफिसमध्ये फाईल द्यायला जायचं आहे ना, आणि उद्याचा दिवस तरी बाबांची ऑफिशियल परवानगी आहे तुला. गिरीश चेष्टा करतोय पाहून शिरीषने त्याला चांगलाच गुद्दा हाणला. दोघा भावंडांची लुटूपुटूची भांडणं लागली आणि मग गळ्यात गळे घालून दोघे झोपी गेले. शिरीष मस्तपैकी तयार झाला आज. लाईट क्रीम कलरचं शर्ट, डार्क कॉफी कलरची जीन्स, ट्राउझर त्याने घातली. त्याने केस छान सेट केले. ते सगळं पाहून गिरीश हसत होता. आपल्या ड्रॉवरमधला बॉडी स्प्रे काढत गिरीश म्हणाला, हां, हा बॉडी स्प्रे घे. याचं नाव काय माहिती आहे का? लव्ह फॉर एव्हर. शिरीषच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. ब्रेकफास्ट करताना बाबा म्हणाले, जैन सर 10-10:30 वाजता ऑफिसमध्ये पोचतील. तूही त्याच सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये जा. ते म्हणतील त्याप्रमाणे पुढची सगळी प्रोसिजर पूर्ण कर. कदाचित पुढे त्यांच्याबरोबर तुला आणखीन कुणाला तरी भेटायला जावं लागेल. तीही मीटिंग पूर्ण कर आणि मगच ऑफिसमध्ये ये. हो बाबा, वेळेवर पोचेन मी, शिरीष म्हणाला. मुद्दाम त्याच्यासमोर गिरीश खोकला. हा गिरीश आता उगीच काही पचकायला नको म्हणून शिरीषने त्याच्या पायाचा पंजा गिरीशच्या पायावर ठेवला. गिरीश पटकन ओरडला. सगळेच दचकले. काय रे, काय झालं? बाबांनी विचारलं. दादा पायाने मारतोय मला, गिरीश म्हणाला. का? त्यालाच विचारा ना बाबा, मला काय माहीत. गिरीश असं म्हणताच बाबांनी शिरीषकडे रागाने पाहिलं. शिरीष जरा कावराबावरा झाला. नाही बाबा, चुकून पाय पडला. काय लहान मुलांसारखं चालवलं रे तुम्ही? आता मोठे झालात तुम्ही. यू आर ग्रोन अप नाव. आणि गिरीश, तुझी परीक्षा कधी आहे? यावेळेस मार्क्स चांगले नाही आले ना की बघ मग तू. गिरीशने फक्त मान हलवली. बरं, मी येतो. शिरीष, तू वेळेवर पोच, असं म्हणत ब्रेकफास्ट करून बाबा निघून गेले. गिरीश आणि शिरीषची पुन्हा मस्ती चालू झाली. अरे काय चाललंय तुमचं? बाबा असेपर्यंत घरात शांती असते, नंतर घराचं नुसतं रणांगण करता तुम्ही. शिरीष, तू निघ पाहू.
तुला जैन सरांच्या ऑफिसमध्ये जायचं आहे ना? आई असं म्हणताच शिरीष आणि गिरीश एकमेकांकडे पाहू लागले. दादा थांब ना, मी पण पटकन तयार होऊन येतो. तू मला ऑन द वे कॉलेजमध्ये सोड. कशाला गिरीश? तू ऑटोने जा ना, त्याला महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे, आई म्हणाली. माहिती आहे का आई, महत्त्वाची मीटिंग आहे ते. गिरीश पुढे काही बोलणार तितक्यात शिरीष म्हणाला, असू दे सोडेन मी त्याला. लवकर चल, मी खाली वाट पाहतोय. असं म्हणत शिरीष निघून गेला. गाडीत बसल्या बसल्या त्याने लगेचच खुशीला टेक्स्ट केलं, कमिंग टू युअर ऑफिस इन 10 मिनिट्स. पुढे हार्टचा इमोजी. चटकन तिचाही रिप्लाय आला, दॅट्स ग्रेट. पुन्हा 3 हार्ट. दोघेही मेसेजेसमध्ये गुंतून गेले. बाजूला गिरीश ते मस्तपैकी पाहत बसला होता. दादा, तुमचं हार्ट खेळून झालं असेल तर चलायचं का? हा आपले मेसेजेस पाहतोय पाहून शिरीषने मोबाईल पटकन दुसऱ्या बाजूला खेचला. काय दादा, माझ्यापासून काय लपवतोस? तुमच्या लव्ह स्टोरीमधला मिडल मॅन मीच आहे, गिरीश म्हणाला. मग शिरीष छान हसला आणि गाडी स्टार्ट केली. शिरीष जैन सरांच्या ऑफिसमध्ये अगदी वेळेवर पोहोचला. ते त्याचीच वाट पाहत होते. तो येताच त्यांनी शेकहँड केलं. वेलकम यंग मॅन. काय घेणार, चहा कॉफी? कॉफी चालेल सर, तो म्हणाला. त्यांनी कॉफीची ऑर्डर दिली. शिरीषची नजर खुशीला शोधत होती. ऑफिसमधून आत केबिनमध्ये येईपर्यंत ती त्याला कुठेच दिसली नव्हती. आज नक्की येईल ना ऑफिसलाही? ओके शिरीष, आजची मीटिंग मी होस्ट करणार नाही, माझी मुलगी होस्ट करेल. तू तिला ओळखतसुद्धा असशील. आय गेस तुम्ही एकाच कॉलेजमध्ये होता? जैन सर म्हणाले. हो सर. आपण एकमेकांना चांगलंच ओळखतोय असं दाखवायचं नव्हतं म्हणून तो एवढंच म्हणाला. हो सर. बरं, ती आता येईलच काही वेळात. क्लायंट पण येतील. 11:30पर्यंत मीटिंग सुरू करा. मला एक दुसरं काम आहे, मी निघतो. मी कदाचित परत येणार नाही. तेव्हा तुमच्या बाबांशी फोनवरच बोलणं होईल. ओके, बाय. बाय सर, शिरीष उठत म्हणाला. अरे बस, एवढा रिस्पेक्ट द्यायला मी तुझा सासरा थोडीच आहे. हसत हसत जैन सर म्हणाले. तसा शिरीष थोडा कावरा बावरा झाला. अरे गंमत करतोय, हॅव अ गुड डे, असं म्हणत जैन सर निघून गेले. अगदी काही वेळातच खुशी आली. तिला पाहून त्याला जरा हायसं वाटलं. काय गं, किती उशीर? कंटाळलो वाट पाहून, तो म्हणाला. का? पप्पा होते ना, ती म्हणाली. अगं त्यांच्यासमोर माझी काय अवस्था होते काय सांगू. असं वाटतं चुकून एखादी गोष्ट बोलून गेलो आणि त्यांना आपल्याबद्दल कळलं तर. शिरीष म्हणाला. अरे ते तर केव्हा ना केव्हा कळणारच आहे ना, खुशी म्हणाली. हो गं, पण चुकीच्या पद्धतीने कळायला नको. तू घरी कधी बोलणार आहेस? शिरीषने विचारलं. 2 दिवसांनी पप्पा माझ्या आत्याकडे UKला चालले आहेत. 15 दिवसांनी परत येणार. ते आल्यानंतर नक्की बोलेन. आता बोलायलाच लागेल ना रे, ती असं म्हणताच तोही विचारात पडला. बरं चल, सध्या मीटिंगची तयारी करूया. दोघे मग आपापला लॅपटॉप घेऊन बसले. मीटिंग छान झाली. त्यानंतर खुशीनेच त्याला इथेच जेव असा आग्रह केला. खरं तर पप्पा ऑफिसमध्ये नाहीत, त्यामुळे तिलाही त्याच्याबरोबर बाहेर जाणं सहज शक्य होतं. पण गेल्या वेळेसारखं कुणी पाहायला नको म्हणून मग ती रिस्क त्यांनी घेतली नाही. दोघांचं जेवण कॉन्फरन्स रूममध्येच मागवून घेतलं. कॉन्फरन्स रूममध्ये कुणी येणार नाही ना, त्याने विचारलं. मी आणि पप्पा सोडून कॉन्फरन्समध्ये यायची कुणालाच परवानगी नसते. आणि मी तर आत आहे आणि पप्पा ऑफिसच्या बाहेर. तसंही कुणी आलंच तर आपण इथे कोणता रोमॅन्स करतोय, फक्त मस्तपैकी खिचडी आणि कढी खातोय. खांदे उडवत खुशी म्हणाली. खुशी, ही गोड गोड कढी कशी का खातेस तू? मला तर फार मिळमिळीत वाटते ही, तो म्हणाला. मग तुला काय आवडतं रे, तिने विचारलं. मला ना खेकड्यांचा झणझणीत रस्सा आणि तांदळाची भाकरी, तो असं म्हणताच तिच्या अंगावर एकदम काटा आला. तिने तोंड वेडंवाकडं केलं. मी काय म्हणतो, खेकड्यांचा रस्सा तू एकदा खाऊनच बघ. पुन्हा कधी म्हणून या कढीला हात लावणार नाहीस, हसत हसत तो म्हणाला. अच्छा, पण तोपर्यंत तुला ही कढीच खावी लागेल, असं म्हणत तिने तिच्या वाटीतली चमच्याने कढी उचलली आणि जबरदस्तीने त्याच्या तोंडात कोंबू लागली. घे गुपचूप. अगं नको गं, ते गोड मिळमिळीत जेवण मला आवडत नाही. घे म्हटलं ना, माझ्यावर प्रेम असेल तर घ्यावंच लागेल हां, असं म्हणत तिने घास भरवला आणि तेवढ्यात कॉन्फरन्सचा दरवाजा कुणीतरी उघडला. समोर जैन सरच उभे होते. आश्चर्याने ते त्या दोघांकडे पाहत राहिले. त्या दोघांचीही भीतीने गाळण उडाली. दोघांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. अविश्वासाने पण रागानेच त्यांनी विचारलं, व्हॉट्स गोईंग ऑन हिअर?
काय चाललं होतं इथे? दोघेही उभे राहिले. पप्पा, गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही समजता तसं काही नाही. खुशीने समजवायचा प्रयत्न केला. हो सर, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो, शिरीष म्हणाला. काय सांगणार होतात? आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून. तू यासाठी आमच्या ऑफिसमध्ये येत होतास तर? मीटिंगच्या कामाच्या नावाखाली तुमचं हे चाललं होतं. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती शिरीष. आणि बेटा खुशी, मला फसवून तुला काय मिळालं? प्रत्येक वेळेस मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझ्या विश्वासाला तडा दिलास. मी तुम्हा दोघांना कधीच माफ करणार नाही. खुशी पुढे झाली. पप्पा, ऐकून तर घ्या. वडिलांचा हात धरून ती समजावू लागली. गेट आउट फ्रॉम माय ऑफिस. शिरीषकडे पाहत ते म्हणाले. शिरीषला अपमान सहन झाला नाही, पण खुशीकडे पाहून तो गप्प राहिला. सर, तुम्ही आमचं म्हणणं एकदा ऐकून घ्या ना प्लीज. तो विनवणी करत राहिला. पण जैन सर खूप भडकले होते. दरवाजा उघडत त्यांनी हातानेच चालता हो असं सांगितलं. जैन सर आता काहीही ऐकायच्या मनस्थितीत नाहीत हे शिरीषला कळल्यावर तोही मग पुढे बाहेर पडणार तेवढ्यात तो म्हणाला, सॉरी सर, तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं काहीही वागायचं नव्हतं. पण खरंच सांगतो, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. हिम्मत करून तो म्हणाला. जैन सर आणखीनच भडकले. शट अप, गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. मग मात्र शिरीषचा नाईलाज झाला. ओके सर, पण एक रिक्वेस्ट करू. प्लीज हे माझ्या बाबांना सांगू नका. तुला सांगितलेलं कळत नाही आहे? आता सिक्युरिटी गार्डला बोलवून तुला धक्के मारून बाहेर घालवू का? एवढ्या सगळ्या गोष्टी करताना लाज वाटली नाही तुला? आणि आता स्वतःच्या वडिलांना कळेल की काय म्हणून भीती वाटते? चालता हो इथून. बंद केबिनमधून सुद्धा जैन सरांचा आवाज बाहेर पडत होता. शिरीष बाहेर पडताच स्टाफच्या नजरा त्याच्यावर पडल्या. त्याचा गोरामोरा झालेला चेहरा बरंच काही सांगून जात होता. पण काय झालं असावं याचा अजूनही कुणाला ठांग पत्ता लागलेला नव्हता. शिरीष गेल्यानंतर खुशीला रडू फुटलं. पप्पा, तुम्ही शिरीषचा असा अपमान करायला नको होतं. खरंच आमचं प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे, ती वडिलांना सांगत होती. खुशी, आजपर्यंत मी तुझे खूप लाड केले, पण आता नाही. तू काय बोलतेस ते तुझं तुला कळतंय? लग्न म्हणजे भाऊला भावलीचा खेळ नाही. बऱ्याच गोष्टी त्यात इन्व्हॉल्व असतात. मुळात आमच्यापासून लपवून तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला, हीच तुमची खूप मोठी चुकी आहे. मी तुला कधीही माफ करणार नाही. जैन सर हताश होऊन खुर्चीत बसले. खुशीला सुद्धा वाईट वाटलं. आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून ती रडू लागली. प्लीज पप्पा, माझं शिरीषवर खरंच प्रेम आहे. मी त्याच्याबरोबर अगदी आनंदाने राहू शकते. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. एकुलत्या एक मुलीचं रडणं पाहून खरं तर जैन सरसुद्धा विरघळले होते. पण त्यांना तिच्या भविष्याची जास्त काळजी होती. तिच्या पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले, बेटा, मी तुझ्यासाठी जो काही निर्णय घेईन तो तुझ्या भल्याचाच असेल. विश्वास ठेव.